शुभ सकाळ। मी आता प्रभादेवीला जो आपला ब्रिज आहे जुना तो शेवटी आपण बघताय खूप रस्ता बंद करण्यात आला पूर्ण आणि शेवटी हा ब्रिज पूर्ण तोडण्यात आला। मी सांगणार होतं तर काल रात्रीपासून तोडण्यास सुरुवात होईल। पहिली वाहतूक पूर्ण बंद केली। आता पूर्ण रस्ता तोडण्यात चालू केला। आपण बघू शकतो या ठिकाणी तर जुना रस्ता तर खूप होता। आपली खूप आठवणी आहे प्रभादेवीच्या ब्रिजवर होती काही, तर आता बंद करण्यात आला तर तोडण्यात आला। बघू शकता आपण अशा प्रकारे पूर्ण प्रभादेवी सिग्नलपासून इथपर्यंत हा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे। तर उठे हा रोड होता आपला, तो ब्रिज होता जुना खूप। प्रभादेवीपासून खाली आपण हायवेला म्हणजे आपल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जायचो आपण, तर पूर्ण बंद करण्यात आला आहे आता मार्ग। आणि खूप जुन्या आठवणी या ठिकाणी होत्या। तर जुनं ते सोनं असतं म्हणतात। पण बघू शकतो पूर्ण तोडण्याचं काम चालू झालं आहे। सकाळी 7 वाजले आणि मी जॉबला असताना बोललो बघूया का रस्ता बंद का केला बाबा। तर बघा तर ह्या ठिकाणी ब्रिज तोडण्याचं काम चालू झालं आहे अशा प्रकारे। तर एक खोदकाम चालू आहे आपण बघू शकता। तर आय थिंक खूप जुना ब्रिज होता। कसं मनापासून थोडं ना मला लागतं। मध्ये खूप रील्स पण व्हायरल झाल्या ह्या ब्रिजबद्दल आणि इथून संध्याकाळची वेळ असो सकाळची वेळ असो खूप गर्दी असायची। आता तर ही पायवाट पूर्ण बंद करण्यात आली आणि ब्रिज तोडण्यात आला। पूर्ण असे बॅरिगेट्स आपण टाकण्यात आलेत आणि पुढे ज्या ठिकाणी होत्या त्या पोलीस पहारा पण आहे बघू शकता आपण। तर अशा प्रकारे हे खोदकाम चालू झालं आहे अशा प्रकारे। काल रात्रीपासून आय थिंक काल संध्याकाळ होतं सगळं नीट, आता बंद करण्यात आलं। तर खूप जुन्या आठवणी या ठिकाणी आहेत आपल्या बघू शकता आपण। तर हा समोर परळचा ब्रिज हा आपला लाडका सगळ्यांचा ब्रिज होता। खूप या ठिकाणी प्रत्येकाच्या आठवणी। हा एकच असा मार्ग होता आपण येथून ना डायरेक्ट आपण एलबीएस म्हणजे आपल्या एलबीएस हायवेला किंवा पुढे जाऊन पुढं खूप काही गोष्टी भेटू शकतो आपण। सुरक्षा व्यवस्था पण ठेवण्यात आलेली काही कुठली याची हानी होणे याबद्दल पूर्ण शांतमय सकाळ वातावरण या ठिकाणी, कारण छोटी ब्रिज तोडण्यात आला आहे। तर बघू शकता आपण रेल्वे जागा हा एक मुख्य ब्रिज असा होता, तो अखेरकार मध्ये सांगण्यात आला की तोडण्यात येईल, कारण रिबिल्ड होता असं ऐकण्यात आलं। तर परत तोडण्यात आला आणि आता बघूया कालपासून काम चालू झालं आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारे बॅरिगेड टाकण्यात आले आहेत। तर शेवटी प्रभादेवी आणि हा जोडणारा रस्ता ब्रिज होता। खूप जुन्या आठवण खरं सांगतो माझ्या ना, खूप लगभग या गर्दी असते, खूप ट्रॅफिक आहे। गणपतीमध्ये आपण नाही तर मी शूट केलं तर गणपती बाबा एवढं ट्रॅफिक होतं येतं, त्यासाठी आठवणी आता डोक्यात आहेत। तर मला दुःख वाटतं रोड तुटला, पण ठीक आहे नवीन काहीतरी उपक्रम असं सारखा त्याप्रमाणे तोडला गेला असेल तर बघू शकता आपण। सुरक्षा व्यवस्था पण ठेवण्यात आली आहे ब्रिज कोणताही कामात कोणता अडथळा येऊ यासाठी बघू शकता आपण। आणि समोर चित्र पण या ठिकाणी आलं आपण बघू शकता। सकाळी 7 वाजलेत लगभग प्रभादेवीमध्ये आणि अशा प्रकारे थोडी आता रहदारी कमी आहे, कारण सकाळ पहाटेनंतर या ठिकाणी खूप गर्दी असते। अरे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली बघू शकता आपण। आम्ही या सिग्नल उभा आहे प्रभादेवीच्या बघू शकता। हा मेन रस्ता होता आणि आता कुठून डिवाईड केला अजून माहीत नाही, पण अशा प्रकारे व्यवस्था ठेवण्यात आली आहे। आणि हा आपला जुना रोड जो जातो खाली एलबीएस मार्गला किंवा हायवेला, बघू शकता आपण। आता मी ना प्रभादेवी मेन रोड आपल्या नाक्यावरती उभा आहे आणि हा समोरून पूर्ण रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे। अशा प्रकारे रिबिल्डचं काम झालं असं जातं आहे आणि बंद करण्यात आलं। मध्ये पण सांगण्यात आलं होतं, नंतर काही काळानंतर हा कामाला कालपासून सुरुवात झाली आहे। तर बघू शकता आपण अखेरकार आपल्या एल्फिस्टन म्हणा जुनं स्टेशन नाव होतं, आता प्रभादेवी नाव करण्यात आलं। तर त्या ठिकाणी असं सगळ्यात जुना ब्रिज आपली सगळी जुनी आठवण तो ब्रिज अखेरकार तोडण्यात आला, कारण काय रिबिल्ड होणार आहे असं सांगण्यात आलं। तर खूप मला लागलं खरं सांगतो, कारण खूप जुन्या आठवणी होत्या त्या ठिकाणी। खूप आपल्या जर आपल्या नॅशनल हायवे जायचा असेल आपल्या ईस्टर्न एक्सप्रेसला, तर तो एक पर्यायी मार्ग होता, तो अखेरकार बंद करण्यात आला तर सांगण्यात आलं। तर आणि गणपती काळ असो काही असो तो एक म्हणजे परळमध्ये येण्याचा ना म्हणजे वरळी येण्यासाठी एक मार्ग होता चांगला, तर अखेरकार तोडण्यात आला, कारण काय